कोलकात्यामधलं जे दुर्दैवी घटना घडली होती, महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला होता, त्याच्या विरोधात आज राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सगळे डॉक्टर्स रस्त्यावर उतरलेले आहेत. सुरुवातीला हे मी चित्र दाखवतो. निर्माण भवन म्हणजेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरचा हा मोठा पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय. बॅरिकेटिंग या ठिकाणी केलेला आहे आणि कुठल्याही आंदोलनाला परवानगी नाही अशा पद्धतीचा जो बोर्ड आहे तो देखील या निर्माण भवनच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे. आणि हे आपण पाहतोय भलं मोठं हे सगळं बॅरिकेटिंग करून याच भागामध्ये फक्त डॉक्टरांना परवानगी देण्यात आलेली आहे आंदोलन करण्याची. आपण पाहतोय घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे डॉक्टर्सकडून. सगळ्या एम्स असेल किंवा RML असेल किंवा इतर सगळी रुग्णालये जी आहेत, हॉस्पिटल्स जे आहेत, तिथले सगळे जे डॉक्टर्स आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. वी वॉन्ट जस्टिस, नो सेफ्टी, नो ड्युटी अशा पद्धतीचा जो बोर्ड आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहतोय. आणि महिला डॉक्टर्स आणि इतर सगळे डॉक्टर्स या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. महत्त्वाचं हेच आहे की याच निर्माण भवनच्या समोर म्हणजे आरोग्य मंत्रालयाच्या समोरच आम्ही OPD लावू असा देखील इशारा दिलेला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप त्यांना परवानगी दिली नाही आहे अशी देखील माहिती समजते. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सगळ्या या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. आपण पाहतो SDN हॉस्पिटल दिल्लीतलं जे आहे त्यांच्या वतीनं ह्या सगळ्या महिला डॉक्टर्स जे आहेत त्या सहभागी झालेल्या आहे. कितने दिन चलेगा प्रोटेस्ट, आपको क्या लगता है? जस्टिस, हमारे डिमांड्स आ जाएं पूरे. द गवर्नमेंट शुड कम विथ अ स्टेटमेंट रिगार्डिंग दिस. तो फिर हम तब तक हम ऑन प्रोटेस्ट. बताइए यहाँ पे OPD लगाएंगे आप? आज परमिशन नहीं दी है. ओके, आपण पाहतोय OPD लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं या महिला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच काय तर संपूर्ण या भागामध्ये जरी बॅरिकेडिंग केलेलं असलं तरी पोलीस या आंदोलनाला परवानगी देतात का हे बघावं लागेल. संपूर्ण देशभरामध्ये सगळे जे डॉक्टर्स आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे. तसंच राजधानी दिल्लीमध्ये देखील हे आंदोलन सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोडकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.